हॅलो फ्रेंड, वेलकम टू द SOC क्लासिटेक. मित्रांनो, क्लास 10 बुक 2चे आपण 3 लेसन बघितलेले आहेत. हा आपल्याला बघायचा आहे 4th लेसन, तो आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तर मित्रांनो, हा व्हिडिओ क्रमांक 1 आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही क्विल हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही लवकर याला डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे आणि याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. क्लास 8 to 12 पर्यंत सर्व नोट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही 10व्या वर्गामध्ये असाल किंवा 12व्या वर्गामध्ये असाल आणि तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामविषयी जर अधिक माहिती हवी असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा सिलेबस काय असतो, कोणकोणती पदं असतात, या सर्वांसाठी मित्रांनो तुम्ही SVC डिजिटल स्टडी या चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यावरून सुद्धा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आता आपल्याला बघायचं आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तर मित्रांनो, एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर पर्यावरण. मराठीमध्ये याला आपण काय म्हणतो, पर्यावरण म्हणतो. तर तर मित्रांनो, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. तर सोप्या भाषेमध्ये एन्व्हायरमेंट म्हणजे काय मित्रांनो, तर त्याच्यामध्ये काय तर सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला जे काही दिसतंय तर आपण पर्यावरण म्हणतो. ठीक आहे, पण याचा आपण अभ्यास करणार आहे. पण तत्पूर्वी आता आपल्याला काय करायचं आहे, कॅन यू रिकॉलमध्ये काही प्रश्न आपल्याला विचारले आहेत ते आपण बघूया. ठीक आहे मित्रांनो, तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द इकोसिस्टीम. इकोसिस्टीम काय आहे आणि विच आर इट्स डिफरंट कंपोनंट्स, आणि त्याचे वेगवेगळे कंपोनंट्स कोणकोणते आहेत. तर इकोसिस्टीम, दिस टर्म इज रेफर टू द इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. जे बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन होते याला आपण इकोसिस्टीम म्हणतो. आता इंटरॅक्शन म्हणजे काय, जे काही देवाणघेवाण, सोप्या भाषेमध्ये देवाणघेवाण होते यांच्यामध्ये जे काही संबंध असतात त्याला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम म्हणतो. आता या इकोसिस्टीमचे कोणकोणते कंपोनंट्स आहेत. सो देर आर द टू मेन कंपोनंट्स. फर्स्ट वन इज द अबायोटिक कंपोनंट. अबायोटिक कंपोनंट म्हणजे काय, एअर, वॉटर, सॉइल, सनलाईट, टेम्परेचर एक्सेट्रा. ठीक आहे, हे सर्व अबायोटिक कंपोनंट आहेत. आता बायोटिक कंपोनंट्स म्हणजे आता कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये ऑल टाईप ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतात, त्याला आपण काय म्हणत असतो, तर बायोटिक कंपोनंट म्हणत असतो. प्लांट, ॲनिमल, ठीक आहे, फंगी, बॅक्टेरिया, ठीक आहे, हे सर्व गोष्टी. तर इकोसिस्टीम आपल्याला इथं समजले. तर बघा मित्रांनो, इकोसिस्टीम इथं आपल्याला दिलेली आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय, इथं बघा मित्रांनो काय आहे, एक वॉटर आहे, पाणी इथं तुम्हाला दिसते. म्हणजे पाणी हे काय झालं, अबायोटिक कंपोनंट आहे. आणि हे काय करतो, ट्री काय करते, याला ॲब्सॉर्ब करते. सर्वांना माहीत आहे. ठीक आहे, ट्री काय करते, ॲब्सॉर्ब करते. आणि बघा, जे काही सॉईलमध्ये जे डिकम्पोज झालेले मटेरियल आहे, डिकम्पोज झालेलं, ते सुद्धा ॲज अ न्यूट्रियन्स वनस्पती काय करते, ॲब्सॉर्ब करते. नंतर वनस्पती त्याचं रूपांतर फळामध्ये, फ्लावर्समध्ये आणि पानामध्ये करते. नंतर काय करते, त्याच्यामधनं ऑक्सिजन बाहेर पडतो, बरोबर आहे. त्यांच्या ज्यावेळेस फोटोसिंथेसिस प्रोसेस होते आणि नंतर जे काही फळं झाली, ही झाली, ते कन्झ्युम कोण करतात, ॲनिमल. म्हणजे काय होतं, कसं झालेलं की याच्यामध्ये पाणी हा अबायोटिक आहे, ट्री हे काय बायोटिक कंपाऊंड आहे, आणि त्याच्यामधनं ऑक्सिजन सुद्धा बाहेर पडलेलं आहे. म्हणजे हे काही जे रिलेशन आहे यालाच आपण सोप्या भाषेमध्ये काय म्हणत असतो, तर इकोसिस्टीम असं म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, विच आर द टाईप ऑफ द कन्झ्युमर्स. कन्झ्युमर म्हणजे काय, कन्झ्युमर म्हणजे बघा मित्रांनो, आता प्रोड्युसर म्हणजे काय, उत्पन्न करणारे. प्रोड्युसर म्हणजे काय, उत्पन्न करणारे. बघा, प्लांट काय करतात, जे काही प्लांट आहेत ते काय करतात, प्रोड्यूस करतात. काय प्रोड्यूस करतात, तर अन्न प्रोड्यूस करतात. ठीक आहे, याला आपण प्रोड्युसर म्हणतो, जे स्वतःचा अन्न तयार करू शकतात. पण कन्झ्युमर म्हणजे काय, जे अन्न तयार करू शकत नाही, ते दुसऱ्यावर डिपेंड आहे, त्याला आपण कन्झ्युमर म्हणतो. मग कन्झ्युमरचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याचं क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया कसा आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आहे प्रायमरी कन्झ्युमर. आता प्रोड्युसर म्हणजे काय, जे उत्पन्न करतात. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ प्लांट हे काय, प्रोड्युसर आहेत. कन्झ्युमर म्हणजे काय, जे काही त्या वनस्पतीला खातात त्याला म्हणायचं प्रायमरी कन्झ्युमर. प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे काय, जे काही त्या वनस्पतीला खातात ते झाले प्रायमरी कन्झ्युमर. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, ग्रास काय झालं, प्रोड्युसर झाला. आणि त्या ग्रासला काय झालं, ग्रास होपरनं काय केलेलं आहे, त्या गवताला खाल्लेलं आहे, त्या ग्रासला खाल्लेलं आहे, म्हणजे तो झाला प्रायमरी कन्झ्युमर, बरोबर आहे. त्यानंतर त्या ग्रास होपरला बेंडकानं खाल्लेलं आहे, म्हणजे फ्रॉगनं. मग फ्रॉग झाला सेकंडरी कन्झ्युमर. नंतर त्या फ्रॉगला स्नेकनं खाल्लेलं आहे, म्हणजे स्नेक झाला टर्शरी कन्झ्युमर. ठीक आहे, आणि अशा प्रकारे, ठीक आहे, अशा प्रकारे हे आहेत टाईप ऑफ द कन्झ्युमर.
then they are classified based on the tropic level to which they belong. आता हे यांचे क्लासिफिकेशन हे ट्रॉपिक लेवलवर असते. आता ट्रॉपिक लेवल म्हणजे काय? आता ट्रॉपिक लेवल सोप्या भाषेमध्ये काय इज अ प्रोसेस ऑफ एनर्जी फ्लो. आता एनर्जी फ्लोची जशी प्रोसेस आपण बघितली, जसं की ग्रास टू ग्रास होपर टू फ्रॉग, फ्रॉग टू स्नेक, स्नेक टू ईगल. आता त्या स्नेकला कोण खाणार? ईगल खाणार. तर जी काही हे फ्लो आहे, या फ्लोलाच आपण काय म्हणतो, हा काही एनर्जी फ्लो आहे, याला आपण ट्रॉपिक लेवल आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर आपला थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन द लेक अँड बर्ड ऑन द ट्री. तर आता बघा मित्रांनो, इथं रिलेशन आपल्याला सांगायचं आहे की एक लेक आहे, ठीक आहे, आणि तिथं बर्ड आहे एका ट्रीवर बसलेला, ठीक आहे. तर यांचं रिलेशन काय आहे? तर मित्रांनो आपल्याला माहित आहे बर्ड इज डिपेंड ऑन द अक्वॅटिक ऑर्गॅनिझम. आता बर्ड काय करतो? फीड करतो. कशावर? ॲक्वॅटिक ॲनिमल. जे ॲक्वॅटिक ॲनिमल आहे त्यांच्यावर तो फीड करतो, जगत असतो. इन द लेक फॉर देअर अ फीडिंग अँड ऑल्सो बर्ड ड्रिंक द वॉटर फ्रॉम द लेक. आता तो काय करतो? बर्ड त्या जे काही ॲक्वॅटिक ॲनिमल आहेत त्या लेकमध्ये तो ते कन्झ्युम करतो, ठीक आहे, आणि त्यातलं वॉटरसुद्धा तो ड्रिंक करतो. म्हणजे याच्यामध्ये इनडायरेक्टली त्या बर्डमध्ये आणि त्या लेकमध्ये इनडायरेक्टली काहीतरी रिलेशन आलेलं आहे. मग याला सुद्धा आपण इकोसिस्टीम म्हणू शकतो. याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? इकोसिस्टीम म्हणू शकतो. देन मित्रांनो फोर्थ क्वेश्चन आता आपल्याला बघायचं ते आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फूड चेन अँड फूड वेब. आता फूड चेन म्हणजे काय मित्रांनो? चेन जर बघितली तर तुम्हाला माहिती आहे सिंगल असते अशा प्रकारे, बरोबर आहे. आणि वेब म्हणजे काय? जाळं. म्हणजे ते अशा प्रकारे गुंतलेलं असते, त्याला आपण जाळं म्हणतो. मग तेच कन्सेप्ट इथं आहे. फूड चेन म्हणजे काय? बघा तुम्हाला इथं दिसते फूड चेन म्हणजे काय. बघा आता फूड चेन तुम्हाला सांगतो, इन द इकोसिस्टम देअर इज ऑलवेज इंटरॅक्शन बिटवीन द प्रोड्युसर, कन्झ्युमर अँड डिकम्पोजर. जे प्रोड्युसर आहेत, जे कन्झ्युमर आहेत आणि जे डिकम्पोजर आहेत यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असते, ठीक आहे. आणि हा काही जे सिक्वेन्स आहे, ठीक आहे, टू फीडिंग इंटरॅक्शन इज कॉल्ड द फूड चेन. आता यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन होते, ठीक आहे, फूड चेन आहे, तर त्यालाच म्हणतो आपण जे इंटरॅक्शन आहे, जसं की प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि डिकम्पोजर यांचं जे सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्सला आपण फूड चेन म्हणतो. बट अदर हँड फूड वेब इज अ कॉम्प्लेक्स नेटवर्क. हे कॉम्प्लेक्स कसं आहे? नेटवर्क आहे, ठीक आहे. स्मॉल फूड चेन बिकम अ फूड वेब. जर फूड चेन जर एकत्र आल्या, ठीक आहे, त्यापासून काय बनते? फूड वेब बनते. याचं एक्झाम्पल बघा मित्रांनो, इथं प्रायमरी प्रोड्युसर आहेत प्लांट, बरोबर आहे. त्यानंतर ह्या प्लांटला काय केलेलं आहे, जे प्रायमरी कन्झ्युमर आहेत, ठीक आहे, लाईक अ ग्रास होपर, ठीक आहे, ते त्याला कन्झ्युम करतात, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे हा फ्लो आहे. त्यानंतर या ग्रास होपरला काय करतो? त्यांच्या वरचा जो ॲनिमल आहे, फॉर एक्झाम्पल फ्रॉग काय करतो? त्या ग्रास होपरला कन्झ्युम करतो. नंतर या फ्रॉगला स्नेक कन्झ्युम करतो आणि या स्नेकला ईगल कन्झ्युम करतो. म्हणजे हा फ्लो झाला, एनर्जी फ्लो अशा प्रकारे, बरोबर आहे. आणि सिंपल एनर्जी फ्लो आहे. पण हा झाला फूड, याला म्हणतो आपण फूड चेन. पण फूड वेब म्हणजे काय? तर इथं दिसतं तुम्हाला की बघा आता फूड वेबमध्ये काय असते? ट्री आहे. ह्या ट्रीला काय आहेत? ट्रीवर लिप्स आहेत, ठीक आहे, लीफ आहेत, पानं आहेत. त्याला ग्रास होपर काय करतो? ईट करतो. सोबत त्याला काही फळं आहेत, ते फळं काय करतात? जे वेगवेगळे बर्ड्स आहेत ते त्याला काय करतात? ईट करतात, ठीक आहे. ठीक आहे. सोबत त्याला मानवसुद्धा तो फळं काय करतो? ईट करतो, बरोबर आहे. त्यानंतर जे काही ग्रास होपर आहेत, बर्ड्स आहेत, त्याला काय करतात? वेगवेगळे प्राणी असतील, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ईगल्स आहेत, त्या बर्डला खातात. पुन्हा त्या ईगलला अजून 1-2 पक्षी खातात. म्हणजे तर मग सोप्या भाषेमध्ये काय आहे, तर मग सोप्या भाषेमध्ये काय, तर मित्रांनो बघा इथं जसं आपण दाखवलेलं आहे प्रायमरी कन्झ्युमर. आता प्रायमरी कन्झ्युमरला कन्झ्युम करण्यासाठी खूप असे प्राणी दिलेले आहेत, बरोबर आहे, खूप असे वेगवेगळे प्राणी. मग हा एक वेब बनेल. वेब म्हणजे काय? एकापेक्षा जास्त कन्झ्युमर तिथं असणं, एकापेक्षा जास्त काय करणं? कन्झ्युमर तिथं असणं, याला आपण काय म्हणतो? वेब चेन म्हणतो. तर बघा मित्रांनो, आता
आता बघा मित्रांनो, आपण एक सोप्या भाषेमध्ये शिकूया. तर बघा मित्रांनो, एक चेंडू आपण घेतलेला आहे, बॉल त्याला पास केलेला आहे. ठीक आहे, हा चेंडू पास गेला, ए जवळ दिला, एनं बी जवळ दिला, बीनं सी जवळ दिला, सीनं डी जवळ दिला. अशा प्रकारे फ्लो झालेला आहे. याला सोप्या भाषेमध्ये आपण फूड चेन म्हणूया. ठीक आहे, म्हणजे हा एक एनर्जी लेवल किंवा असा फ्लो आहे, असा त्याचा सिक्वेन्स आहे. पण वेब चेनमध्ये कसं असेल, हा जर चेंडू असेल तो काय करेल, हा चेंडू काय करेल, बी कडे जाईल, सी कडे जाईल, डी कडे जाईल, पुन्हा बी कडनं तो ए कडे, अजून ई कडे जाऊ शकतो, एफ कडे जाऊ शकतो, सी कडे जाऊ शकतो. अशा प्रकारे इकडे सुद्धा वेगवेगळे त्याला प्लॅटफॉर्म आहेत. तर अशाला आपण सोप्या भाषेमध्ये फूड वेब असं म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता आपल्या इथं काय दिलेलं आहे, इथं आपल्याला दिलेलं आहे एक फूड चेन दिलेलं आहे आणि याच्याबद्दल आपल्याला प्रश्न असे विचारलेले आहेत. बघा, राईट द नेम ऑफ द कॅटेगरी ऑफ ईच ऑफ द कॉम्पोनंट शोन इन द पिक्चर. आता पिक्चरमध्ये आपल्याला काय काय दिसते ते सर्वात सोप्या भाषेमध्ये आपण बघूया. बघा मित्रांनो, इथं काय आहे, इथं सन आहे आणि सन काय करतो, सन असल्यामुळे सनलाईट ह्या ग्रासवर पडते आणि ग्रास काय करते, फोटोसिंथेसिसद्वारे काय करते, फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे ते काय करते, त्याची एनर्जी तयार करते. ठीक आहे, स्वतःच अन्न तयार करते. ठीक आहे, आणि नंतर हा झाला प्रायमरी प्रोड्यूसर. प्रायमरी प्रोड्यूसर हा काय, प्रायमरी प्रोड्यूसर आहे. नंतर ह्या ग्रासला कोण ईट करणार आहे, कोण खाणार आहे, तर ग्रास होपर. बरोबर आहे, म्हणजे काय झालं, तो प्रायमरी म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर झाला कोण, हा ग्रास होपर. नंतर या ग्रास होपरला काय केलेलं आहे, या फ्रॉगनं ईट केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हा झाला सेकंडरी कन्झ्युमर. नंतर या स्नेकला काय झालेलं आहे, या फ्रॉगला स्नेकने ईट केलेलं आहे, म्हणजे स्नेक काय झाला, टर्शरी कन्झ्युमर. नंतर बघा, नंतर काय झाले, ईगल आहे आणि या ईगलला काय झालेलं आहे, तर ह्या ईगलला हा काय, सॉरी आता ईगल नाही, तर हा सापाने काय केलेलं आहे, फ्रॉगला खाल्लेलं आहे, म्हणजे हा झाला टर्शरी कन्झ्युमर. आणि या सापाला ह्या ईगलनं खाल्लेलं आहे आणि ह्या ईगल जो आहे तो झालेला आहे अपेक्स कन्झ्युमर. अपेक्स कन्झ्युमर म्हणजे शेवटच्या टोकावर आहे. ठीक आहे, आणि नंतर ज्यावेळेस हा डेड होईल त्यावेळेस हा जमिनीवर पडल्यानंतर डिकम्पोज होईल, म्हणजे सडून जाईल. आणि सडल्यानंतर याच्यामध्ये जे काही न्यूट्रियन्स आहेत, जे काही फूड आहे, ते पुन्हा वनस्पती काय करेल, त्याचा यूज करेल ॲज अ न्यूट्रियन म्हणून. पुन्हा ही सायकल असं चालू राहील. ठीक आहे, म्हणजे याला आपण फूड चेन असं म्हणतो. देन व्हॉट इज द नेसेसरी टू कन्वर्ट दिस पिक्चर इनटू फूड वेब. आता ह्याला फूड वेबमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कशाची गरज आहे आणि का, तर बघा मित्रांनो, फूड चेन हॅज टू बी कन्वर्टेड इनटू फूड वेब. देअर शुड बी इंटरॅक्शन बिटवीन द डिफरंट कंपोनंट. याच्यामधलं इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी प्रे टू डिफरंट प्रेडेटर्स. बघा, आता आता याच्यामध्ये होण्यासाठी बघा, एक जर प्राणी असेल तो काय करतो, वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, जर आपण लायन जर घेतला, ठीक आहे, लायन, तर लायन काय करेल, डिअरची सुद्धा शिकार करेल, काऊची पण शिकार करेल, नंतर बफेलोची सुद्धा शिकार करणार, त्यानंतर ती शिपची सुद्धा शिकार करणार. म्हणजे हे झाली वेब चेन, याला वेब चेन. ठीक आहे, याला वेब चेन म्हणतो. म्हणजे बघा, अशा प्रकारे काय होईल, ही वेब चेन होईल. तर बघा मित्रांनो, आता काय झालेलं आहे, हा ग्रास आहे, या ग्रासला ग्रास होपरनं खाल्लेला आहे, अजून दुसऱ्या काही प्राण्यांना खाल्लेलं आहे. फॉर एक्झाम्पल काऊ असेल, ठीक आहे, बफेलो असेल फॉर एक्झाम्पल. देन ह्या ग्रास होपरला फ्रॉगने खाल्लेला आहे. फ्रॉगसुद्धा दुसरे सुद्धा इन्सेक्ट असतात त्याला तो खातो, फॉर एक्झाम्पल अर्थवॉर्म एक्सेट्रा. ठीक आहे, आणि हा नंतर हा फ्रॉग काय करतो, या फ्रॉगला स्नेक खातो. ठीक आहे, आणि स्नेकला सुद्धा इगल सोडून वेगवेगळे प्राणी खातात. म्हणजे काय झाली, एक फूड वेब तयार झालेली आहे इथं. ठीक आहे, फूड चेन कधी म्हणता येईल, ज्यावेळेस तो सिक्वेन्स राहील आणि जर त्या सिक्वेन्समध्ये वेगवेगळे कन्झ्युमर आले तर त्याला आपण फूड वेब असं म्हणूया. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला बघायची आहे इकोसिस्टीम रिव्ह्यू. आता इकोसिस्टीम म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, इकोसिस्टीम म्हणजे काय आपण बघूया. तर बघा मित्रांनो, इकोसिस्टीम इज फॉर्म बाय a biotic and abiotic factor and their interaction with the each other. आता जी आपली इकोसिस्टीम आहे, इकोसिस्टीम म्हणजे काय, हे काय एक प्रोसेस आहे. कशाची, इंटरॅक्शनची. कशामधली, तर बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट आहे. म्हणजे वॉटर आहे,
सॉईल आहे, एअर आहे, हे आणि जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन होते त्याला आपण इकोसिस्टीम असं म्हणत असतो. ठीक आहे. एच फॅक्टर प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल्स इन द इकोसिस्टम. आणि जो प्रत्येक फॅक्टर आहे म्हणजे बायोटिक फॅक्टर असो की अबायोटिक फॅक्टर असो, सर्वात महत्त्वाचा रोल तो काय करत असतो, प्ले करत असतो. ठीक आहे. प्रोड्युसर लाईक अ प्लांट्स आर इम्पॉर्टंट. आता प्रोड्युसर लाईक अ प्लांट म्हणजे जे काही प्रोड्युसर आहेत म्हणजे जे अन्न तयार करतात त्याला आपण प्रोड्युसर म्हणतो, हे खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. हर्बिवरस लाईक अ डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्स, कॅमल एक्सेट्रा. जे काही हर्बिवरस आहेत, ठीक आहे, ते काय करतात, कशावरती जगतात, ते त्या प्लांटवर जगतात. आपल्याला माहिती आहे जे डिअर आहे, गोट आहे, शीप आहे, कॅटल आहे, हॉर्स आहे, काय करतात, हे हर्बिवरस प्राणी आहे. ठीक आहे. हे काय करतात, त्या प्लांटला ते खात असतात. फिडिंग अपॉन प्रोड्युसर आर ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि त्याच्यावर जे जगतात ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रेडेटर्स लाईक अ लायन्स, टायगर विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बिवरस आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. तर बघा मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की जे शीप आहे, डिअर आहे, जर यांनी प्रोड्युसर जे आहेत प्लांट त्यांना जर कन्झ्युम केलं तर यांना एनर्जी मिळेल, आणि एनर्जी मिळाली तर त्यांची संख्या वाढेल. ठीक आहे. मग त्यांना कंट्रोल करण्यासाठी, टू स्टॉप द ओव्हरफ्लो ऑफ द पॉप्युलेशन ऑफ द हर्बिवरस, सो देअर इज मोस्ट इम्पॉर्टंट लेवल दॅट इज अ ठीक आहे, त्याला आपण म्हणूया प्रेडेटर्स. ठीक आहे, शिकार करणारे प्रेडेटर्स. आता प्रेडेटर्स नसते तर जे डिअर्स आहेत, गोट्स आहे, शीप आहे, कॅटल्स आहेत, यांची संख्या खूप वाढली असती. मग त्यांना बॅलन्स करण्यासाठी तिथं कोण आहेत, प्रेडेटर्स आहेत. म्हणजे ते काय करतात, त्यांची शिकार करून ते जगतात. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण शिकार करून जगतात, म्हणजे ते काय झाले, सेकंडरी कन्झ्युमर. ठीक आहे. बघा, ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. A question may arise in our mind that whether the caterpillar found in the nature, organism present in the filthy place, termites, insect present in the duck are really useful. However, those organisms are also important, though they are dirty. They are responsible for the cleaning the environment. तर बघा, त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या लक्षामध्ये येतात की जे स्मॉल ऑर्गॅनिझम आहेत लाईक इन्सेक्ट, ठीक आहे, जे टर्मिट्स आहेत किंवा जे डंगमध्ये आपल्याला जे सापडतात, ठीक आहे, शेणामध्ये जे सापडतात आपले किडे वगैरे छोटे छोटे, किंवा कॅटरपिलर असेल, तर हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. यांचं काम काय, दे रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द इन्व्हायरमेंट. ते काय करतात, जे आपल्या इन्व्हायरमेंट आहे त्याला क्लीन करतात. बघा कसं. तर बघा मित्रांनो काय झालेलं आहे, तर बघा मित्रांनो, जर आपण बघितलं की जो फूड चेन आहे त्याच्यामधून काय, जर शेवटचा जो लेवल आहे फॉर ईगल, आता ईगलची डेड झाली, नंतर तो जमिनीवर पडला, नंतर त्याला डिकम्पोज करण्यासाठी जे स्मॉल इन्सेक्ट आहेत, स्मॉल ऑर्गॅनिझम आहेत, त्यांची गरज असते. ज्यावेळेस त्याला कन्झ्युम करतील म्हणजे डिकम्पोज करतील, त्याची जी शरीर आहे पूर्ण डिकम्पोज झाल्यानंतर ते कशामध्ये रूपांतर होईल, ते एक न्यूट्रियन्समध्ये रूपांतर होईल, आणि त्यात ते न्यूट्रियन्स पुन्हा प्लांट काय करेल, ॲब्सॉर्ब करेल, आणि पुन्हा त्यापासून फूड बनवून पुन्हा प्राणी खातील, पुन्हा ती जी चेन आहे फूड चेन ती पुन्हा तशीच चालू राहील. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला खाली काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण बघूया. विच आर द डिफरंट ट्रॉपिक लेवल इन द फूड चेन. आता फूड चेनमध्ये कोणकोणते ट्रॉपिक लेवल आहेत. आता ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, ज्या, ठीक आहे, आता बघा, तर आपण बघितलं, आता बघा ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, तर बघा हे स्नेक जो आहे तो स्नेक डायरेक्टली तो काय करणार, डायरेक्टली तो कुठलेही ग्रास होपरला किंवा प्लांटला तो खाणार नाही, आपल्या सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. किंवा जो ईगल आहे, ईगल डायरेक्टली प्लांटला खाणार नाही. मग त्यासाठी जी काही लेवल आहेत, एनर्जी लेवल म्हणूया. ठीक आहे. म्हणजे काय होईल, हा प्लांट काय करेल, ग्रास होपर खाईल, या ग्रास होपरला काय खाईल, फ्रॉग खाईल, या फ्रॉगला काय खाईल, स्नेक खाईल, या स्नेकला काय खाईल, ईगल खाईल. म्हणजे हे जे लेवल आहे ते याला ट्रॉपिक लेवल म्हणतात. काय म्हणतात, ट्रॉपिक लेवल वेगवेगळे आहेत. आणि जो ईगल आहे तो डिकम्पोज होईल, त्यापासून न्यूट्रियन्स बनतील, ते न्यूट्रियन्स वनस्पती यूज करतील सोप्या भाषेमध्ये. मग फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड ट्रॉपिक, थर्ड ट्रॉपिक, फोर्थ ट्रॉपिक आणि फिफ्थ ट्रॉपिक असे लेवल आहेत. ठीक आहे. प्रोड्युसर, द फर्स्ट ट्रॉपिक लेवल, जे प्रोड्युसर असतात, फॉर एक्झाम्पल प्लांट, हे काय आहे, तर प्लांट म्हणजे स्वतः अन्न तयार करतो, म्हणजे त्याला आपण प्रोड्युसर म्हणतो. देन प्रायमरी कन्झ्युमर, म्हणजे याला आपण प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे काय काय म्हणूया,
सेकंड ट्रॉपिक लेवल आहे, त्यानंतर सेकंडरी कन्झ्युमर म्हणजे थर्ड ट्रॉपिक लेवल, टर्शरी कन्झ्युमर म्हणजे फोर्थ ट्रॉपिक लेवल. आता इथं मी शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे, ठीक आहे, TL केलेलं आहे, ठीक आहे, हे समजून घ्या, शॉर्टकटमध्ये मी तिथं केलेलं आहे. त्यानंतर आहे व्हॉट इज द एनर्जी पिरॅमिड. तर एनर्जी पिरॅमिड मित्रांनो तुम्ही बघितलेलं असेल. व्हॉट इज द एनर्जी पिरॅमिड? इट इज अ diagrammatic representation that depict the energy level, the various topic level. The energy pyramid shows how energy travel up food chain. तर बघा मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये बघा की एनर्जी पिरॅमिड काय आहे, एक सिस्टमॅटिक किंवा डायग्रामॅटिक एक रिप्रेझेंटेशन आहे. कशाचं? एनर्जी फ्लोचं, म्हणजे एनर्जी फ्लो कशी होते, ठीक आहे, त्याचं एक रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे बघा मित्रांनो, जे काही सनपासून एनर्जी आलेली आहे ती प्रायमरी प्रोड्युसरनं काय केलेली आहे, त्याचं रूपांतर केलेलं आहे, ट्रान्सफॉर्म केलेली आहे. त्यानंतर त्याच्यामधलं फक्त 10%च, त्याची फक्त 10%च एनर्जी कंझ्युम केलेली आहे प्रायमरी कन्झ्युमरनं. आणि या प्रायमरी कन्झ्युमरची जी एनर्जी आहे फक्त 1% कोणी केलेली आहे, सेकंडरी कन्झ्युमरनं. आणि या सेकंडरीनं जे सेकंडरीमधून जे काही टर्शरीमध्ये गेले आहे थर्ड लेवल, त्याच्यामध्ये फक्त 0.1%च काय केली एनर्जी यूज केलेली आहे. आणि जी काही लास्ट लेवल आहे त्याच्यामध्ये 0.01%च फक्त एनर्जी तिथं कन्झ्युम केलेली आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये असं आपल्याला समजता येईल की सर्वात जास्त जे नंबर असतील ती कशाचे असतील, प्रायमरी कन्झ्युमरचे. सर्वात जास्त आपल्या पृथ्वीवर काय असेल तर प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे प्लांट्स. त्याच्यापेक्षा कमी जे आहेत ते आहेत प्रायमरी कन्झ्युमर, त्याच्यापेक्षा कमी आहेत सेकंडरी कन्झ्युमर, त्याच्यापेक्षा कमी आहेत थर्ड लेवल कन्झ्युमर, त्यानंतर आहे फोर्थ लेवल कन्झ्युमर. तर बघा मित्रांनो, जर प्रायमरी कन्झ्युमर जर कमी असतील आणि प्रायमरी प्रोड्युसर जर कमी असतील आणि कन्झ्युमर जर जास्त असतील तर काय होईल की जे प्रायमरी कन्झ्युमर आहेत त्यांना फूड मिळणार नाही, कारण प्रायमरी प्रोड्युसर कमी आहेत ना, फूड मिळणार नाही. फूड न मिळाल्यामुळे काय होईल, प्रायमरी कन्झ्युमर काय होतील, डेड होतील. ते डेड झाल्यामुळे काय होईल, सेकंडरी कन्झ्युमर सुद्धा डेड होतील, त्यांना सुद्धा अन्न मिळणार नाही. ते झाल्यामुळे जे काही थर्ड लेवलवर आहेत ते सुद्धा डेड होतील. अशा प्रकारे सर्व लेवलच काय होईल, त्याच्यामध्ये डेड होत जातील. त्यानंतर बघा मित्रांनो, मग शेवटी जे काही एनर्जी कंझ्युम केलेली आहे शेवटी पुन्हा ती डिकम्पोज होऊन डिकम्पोजर थ्रू पुन्हा ती प्रायमरी प्रोड्युसरमध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की बर्ड बिल्डिंग अ नेस्ट ऑन अ ट्री फीड अपॉन द फिशिंग नियर बाय पॉन्ड्स, वेदर बर्ड इज द पार्ट ऑफ द बोथ ट्री ॲज वेल ॲज पॉन्ड इकोसिस्टीम. तर बघा मित्रांनो, एक आहे घरटे आहे, नेस्ट आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये एक बर्ड आहे आणि तो बर्ड काय करतो, नियर बाय एक पॉन्ड आहे पाण्याचं, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही ॲक्वेटिक ॲनिमल आहे त्याच्यावर तो जगतोय. म्हणजे सर्व गोष्टी इकोसिस्टीमचा भाग आहे का? तर मित्रांनो, आय विल से येस. I would say yes, because the bird is a part of the both the ecosystem. For shelter, bird builds a nest on a tree. That means that it takes the advantages of the tree ecosystem. म्हणजे याचा अर्थ काय करतो, त्या ट्रीच्या इकोसिस्टमचा तो फायदा घेतोय. मोरेओव्हर इट फीड्स ऑन द फिश फ्रॉम द पॉन्ड. जे काही पॉन्डमध्ये फिश आहे ते सुद्धा काय करतो, कन्झ्युम करतोय. बिंग अ प्रेडिटर ॲज अ शिकारी म्हणून. द बर्ड मेंटेन द फिश पॉप्युलेशन इन ऑफ द पॉन्ड अँड दज इट ऑल्सो बिकम अ पार्ट ऑफ द पॉन्ड इकोसिस्टीम. आणि काय झालेलं आहे, तो त्या ट्रीवर घर बांधतोय, म्हणजे त्या ट्री इकोसिस्टीमचा तो पार्ट झालेला आहे. आणि जे काही पाण्यामध्ये जे काही फिश आहेत त्यांचं पॉप्युलेशन सुद्धा तो मेंटेन करतोय, ठीक आहे, बाय कन्झ्युमिंग द फिश. याचा अर्थ काय करतोय, त्या इकोसिस्टीमचा तो भाग झालेला आहे. म्हणजे तो दोन्ही इकोसिस्टीमचा काय झालेला आहे, पार्ट झालेला आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, तर कम्प्लीट द चार्ट, फिल अप द ब्लँक बॉक्सेस अँड डिस्प्ले द कम्प्लीट चार्ट इन द क्लासरूम. तर बघा मित्रांनो, अबायोटिक कंपाऊंड आहेत, तर इकडे कोणते येतील, तर इकडे येतील बायोटिक, बरोबर, इकडे कोणते येतील, बायोटिक कंपोनंट्स, बरोबर आहे. आता इकडे आहे फिजिकल फॅक्टर, तर इकडे येईल केमिकल, बरोबर, इकडे कोणते येईल, केमिकल, इकडे कोणते येईल, तर केमिकल. इकडे कोणते आहेत तर मित्रांनो बघा, बायोटिक, बरोबर, इकडे येईल बायोटिक. इकडे आता इकडे फिजिकल फॅक्टर आहे तर इकडे येतील केमिकल फॅक्टर.
इकडे केमिकल फॅक्टर येईल, बरोबर आहे. त्यानंतर बघा आता बघा फिजिकल फॅक्टरमध्ये एअर, वॉटर, वेपर, मिनरल्स, सॉईल, सनलाईट दिलं आहे. आणि ह्या केमिकल फॅक्टरमध्ये येईल न्यूट्रियन्स अँड मिनरल्स. इथे येईल न्यूट्रियन्स आणि मिनरल्स. आता बघा हे सर्व, आता न्यूट्रियन्स सुद्धा दोन भाग आहेत. एक आहे इनऑर्गॅनिक सबस्टन्स आणि दुसरा आहे ऑर्गॅनिक सबस्टन्स. इथे येईल ऑर्गॅनिक सबस्टन्स. आता इनऑर्गॅनिकमध्ये कोणकोणते आहेत? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम आणि पोटॅशियम. आता ऑर्गॅनिकमध्ये आहे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट, जे की ऑर्गॅनिक म्हणजे जे काही आपल्याला सजीवापासून मिळतात ते. ठीक आहे. नंतर आहे ॲडोट्रॉपिक्स. ॲडोट्रॉपिक म्हणजे जे काय जे स्वतःचा अन्न तयार करतात, त्याच्यामध्ये त्याला आपण प्रोड्युसर म्हणतो. आणि प्रोड्युसरमध्ये येतात प्लांट. दुसरं कोणताही ऑर्गॅनिझम याच्यामध्ये येत नाही, प्लांट. हेटरोट्रॉपिक म्हणजे काय, जे स्वतःचा अन्न तयार करू शकत नाहीत, परपोषी सोप्या भाषेमध्ये. तर हे याला म्हणूया आपण हेटरोट्रॉपिक्स. ठीक आहे, हेटेरोट्रॉपिक्स. ठीक आहे. तर मित्रांनो स्पेलिंग पूर्ण करून घ्या, इथं बसत नाही. हेटरोट्रॉपिक्स. आता हेटरोट्रॉपिकमध्ये दोन आहेत, ॲनिमल आहे आणि डिकम्पोजर आहेत. तर ॲनिमल जे आहेत, ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो. आता ॲनिमलमध्ये बघा मित्रांनो काय येईल, तर ॲनिमलमध्ये बघा, ॲनिमलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यांची ॲनिमलमध्ये वेगवेगळी लेवल आहे, तुम्हाला माहीत आहे. आता ॲनिमलमध्ये मित्रांनो बघा काय येईल इथं. ॲनिमल म्हणल्यानंतर, सॉरी मित्र एक मिनिट. तर मित्रांनो जे ॲनिमल आहेत ते काय आहेत, कंझ्युमर आहेत. ॲनिमल कंझ्युमर आहेत म्हणजे काय, जे काही ॲनिमल काय करतात, कंझ्युम करतात. म्हणजे इथं कंझ्युमर येणार. ठीक आहे. डिकम्पोजरमध्ये काय, डिकम्पोजरमध्ये बॅक्टेरिया, इन्सेक्ट वगैरे येतात. ठीक आहे, बॅक्टेरिया आहेत, इन्सेक्ट आहे, ठीक आहे, एक्सेट्रा. हे बॅक्टेरिया डिकम्पोजरमध्ये. आता ॲनिमलमध्ये कंझ्युमर आहेत. मग कंझ्युमरचे लेवल कोणकोणते आहेत, तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. प्रायमरीमध्ये कोण येईल, तर त्याचं एक्झाम्पल द्यायला सांगितलं तर प्रायमरीमध्ये तुम्ही ग्रास होपर लिहू शकता. सेकंडरीमध्ये तुम्ही लिहू शकता फ्रॉग. आणि टर्शरीमध्ये तुम्ही लिहू शकता स्नेक्स. ठीक आहे, इथं स्नेक्स तुम्ही लिहू शकता ॲज अ एक्झाम्पल म्हणून. ठीक आहे मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता एक सर्वात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे, एक थोडासा भाग दिलेला आहे आपल्याला, तो आपण आता बघूया. पॅडी. बघा पॅडी म्हणजे काय मित्रांनो, पॅडी म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपण एखादं पीक म्हणूया. ठीक आहे, मग पीक आहे एक भाताचं म्हणा. इज कल्टिवेटेड ऑन द लार्ज स्केल इन अ व्हेरियस स्टेट ऑफ द साऊथ इंडिया. साऊथ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाताचं पीक घेतले जाते. ठीक आहे. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक बाय द ग्रासहोपर. आता जे काही पॅडीचं जी फील्ड आहे शेतात, त्याच्यावर ग्रासहोपर काय करतात, म्हणजे जे नागतोडे असतात छोट्या भाषेमध्ये, ते काय करतात, त्याच्यावर अटॅक करतात. सिमिलरली फ्रॉग आर ऑल्सो प्रेझेंट इन द लार्ज नंबर इन द मड अँड पॅडी फील्ड. आणि त्याच वेळेस काय होतात, त्याच वेळेस त्या मडी फील्डमध्ये म्हणजे त्या चिखलामध्ये फ्रॉगसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. टू फीड अपॉन द ग्रासहोपर. ते काय करतात, त्या ग्रासहोपरवर जगतात. अँड स्नेक आर ऑल्सो प्रेझेंट देअर इन द फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग. आणि त्यासोबत इथं स्नेकसुद्धा आहेत, जे काय करतात, त्या फ्रॉगवर जगतात, जे की त्यांचं महत्त्वाचं अन्न आहे. देन बघा, हाऊएव्हर इफ द फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन ऑल ऑफ द सडन. आणि अचानक जर त्या फ्रॉग जो आहे, फ्रॉगची संख्या खूप कमी झाली किंवा फ्रॉग नष्ट झाले, तर काय होईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन अ पॅडी क्रॉप. तर बघा मित्रांनो, आता सोप्या भाषेमध्ये बघा, द पॉप्युलेशन ऑफ द फ्रॉग डिक्लाइन. जर फ्रॉगचं जर पॉप्युलेशन कमी झालं, बरोबर आहे, फ्रॉगचं जर पॉप्युलेशन कमी झालं तर काय होईल, देन देअर विल बी राईज इन द पॉप्युलेशन ऑफ द ग्रासहोपर. आता फ्रॉगचं पॉप्युलेशन कमी झाल्यामुळे जे काही ग्रासहोपर आहेत त्यांचं पॉप्युलेशन वाढेल. आणि त्यांचं पॉप्युलेशन वाढल्यामुळे द पॅडी फील्ड विल बी डिस्ट्रॉय. ते पॅडी फील्ड आहे म्हणजे काही शेत आहे ती डिस्ट्रॉय होईल. मग का, कारण फ्रॉगच नाहीत.
जे काही ग्रास होपर आहेत त्यांना कन्झ्युम करण्यासाठी, त्यांना खाण्यासाठी फ्रॉग पाहिजे, फ्रॉगच नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काय केलं, ते शेत नष्ट केलेलं आहे, कारण त्यांची संख्या खूप वाढलेली आहे. ठीक आहे, हे एक प्रश्न आपल्याला समजला. आणि ते फ्रॉग नसल्यामुळे जे स्नेक आहेत, स्नेकची संख्या सुद्धा कमी झाली. ठीक आहे, दोन गोष्टी समजल्या आपल्याला. कारण स्नेक डायरेक्टली ग्रास होपरला खाणार नाहीत. ठीक आहे, आपल्याला फूड चेन असते त्यांच्यासाठी. तर त्याच्यामुळे फ्रॉगची संख्या कमी झाल्यामुळे तर त्या स्नेकची सुद्धा संख्या कमी होईल. ठीक आहे. देन सेकंड क्वेश्चन बघा, द नंबर ऑफ विच कन्झ्युमर विल बी डिक्लाइन अँड विच विल बी इन्क्रीज. बघा, तर काय होईल मित्रांनो, तर कोणता कन्झ्युमर डिक्लाइन झाल्यामुळे कोणता कन्झ्युमर वाढेल. तर बघा मित्रांनो, इन अ फूड चेन अल्टर्ड. आता फूड चेन काय होत असते, अल्टर होत असते. रिझल्ट इन इम्बॅलन्स इन इकोसिस्टम. त्याच्यामुळे जी इकोसिस्टम आहे त्याचं इम्बॅलन्स होऊ शकते. आता आपले काय, जे पॅडी आहे, पॅडी काय करते, जे पॅडीवर कोण जगतो, ग्रास होपरवर कोण जगतो, फ्रॉगवर कोण जगतो, स्नेक. हे एक फूड चेन आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जर ह्या फ्रॉग जर डिक्लाइन झाले, ठीक आहे, सॉरी, बघा मित्रांनो, हे फ्रॉग जर डिक्लाइन झाले तर काय होईल, फ्रॉग जर डिक्लाइन झाले तर ग्रास होपरची नंबर वाढेल, ग्रास होपरचा नंबर वाढेल, कारण त्यांना खाणार कोणीच नाही. आणि ग्रास होपरचा नंबर वाढल्यामुळे ते काय करतील, जे काही पॅडी आहे, जे काही शेत आहे त्यांना ते नष्ट करतील. म्हणजे इथं आपलं प्रोडक्शन कमी होईल, हे कमी होईल, बरोबर आहे. आणि जे स्नेक आहे, स्नेकला फूड मिळणार का, फ्रॉग नसल्यामुळे तर नाही. तर यांची संख्या सुद्धा कमी होईल. म्हणजे काय होईल, स्नेक डिक्लाइन झाल्यामुळे, फ्रॉग डिक्लाइन झाल्यामुळे स्नेक सुद्धा काय होतील, कमी होतील. आणि पॅडी म्हणजे शेताचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. आणि मात्र ग्रास होपर मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील. ओके, देन व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑन द इकोसिस्टमवर याचा इफेक्ट काय होईल. इफ द फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन देअर विल बी द इम्बॅलन्स ऑफ द एंटायर इकोसिस्टम. त्याच्यामुळे जी एंटायर इकोसिस्टम आहे काय बनेल, इम्बॅलन्स होईल. काय होईल, इम्बॅलन्स होईल. ओके, इम्बॅलन्स झाल्यामुळे काय होईल, नंबर ऑफ प्रे अँड प्रेडेटर पॉप्युलेशन विल बी चेंज. त्याच्यामुळे जे काही प्रे आणि प्रेडेटर आहेत, म्हणजे शिकार आणि शिकार करणारे आहेत, ते काय होईल, त्यांचं बॅलन्स चेंज होईल. आणि जे काही फूड चेन आहे ती एंड होईल, फूड चेन एंड होईल. आणि तिथं फूड चेन एंड झाल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही कन्झ्युमर आहेत दे विल डिक्लाइन, ते सुद्धा नष्ट व्हायला सुरुवात होईल. तर बघा मित्रांनो, हे तुम्हाला समजलं असेल. देन आता आपल्याला बघायचं आहे, व्हॉट इज द एन्व्हायरमेंट. पर्यावरण म्हणजे काय. एन्व्हायरमेंट इज दॅट अराउंड अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड द एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्या जे सजीव आहेत त्यांच्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे, जे काही घटना आहेत, जे काही तुम्हाला दिसते त्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो. एव्हरीथिंग दॅट इज अराउंड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे काही सजीवांच्या बाजूला आहेत, सपोज जे काही सजीवांच्या बाजूला आहे ते सर्व एन्व्हायरमेंट म्हणून आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, एव्हरीथिंग दॅट इज अराउंड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड द एन्व्हायरमेंट. ओके, समजले मित्रांनो. देन व्हॉट इज इन्क्लूड इन द एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटमध्ये काय काय इन्क्लूड आहे. एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स द फिजिकल, केमिकल अँड अदर नॅचरल फॅक्टर विच सराउंड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता बघा, एन्व्हायरमेंटमध्ये काय येतात, फिजिकल फॅक्टर येतात. ठीक आहे, देन केमिकल फॅक्टर येतात. देन अदर नॅचरल फॅक्टर्स आहेत विच सराउंड द लिव्हिंग ऑर्गन, जे आपल्या आजूबाजूला आहेत. फिजिकल फॅक्टरमध्ये काय, माउंटेन्स, रिव्हर. ठीक आहे, केमिकल फॅक्टर म्हणजे काय, जे काही इकोसिस्टम आहे, जे काही फूड चेन आहे, जे हे सर्व गोष्टी, जे काही आपलं सायकल्स आहेत वेगवेगळ्या, म्हणजे वॉटर सायकल आहे, गॅसेस सायकल आहे, नायट्रोजन सायकल आहे, हे सर्व केमिकल्स आहेत. ठीक आहे, हे केमिकल सायकल आहेत. तर हे सर्व काय, या सर्वांना आपण काय म्हणतो, तर एन्व्हायरमेंट म्हणतो. हे सर्वांचा त्याच्यामध्ये काय होत असतो, तर त्याच्यामध्ये समावेश होत असतो. तर आता आपले रिलेशन बघायचं आहे, कशामध्ये रिलेशन बिटवीन द एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टममध्ये काय रिलेशन आहे ते. एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टम मध्ये रिलेशन काय आहे. तर एन्व्हायरमेंट हे एक मोठा कन्सेप्ट आहे. ठीक आहे,
याच्यामध्ये फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर येतात आणि हे काय करतात, अफेक्ट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे. आणि ते काय करतात, जे काही केमिकल, फिजिकल, जे काही बायोलॉजिकल फॅक्टर आहेत ते काय करतात, सजीवांच्या जीवनावर परिणाम करतात, बरोबर आहे. आणि ज्या परिणाम करतात त्यालाच आपण इन्व्हायरमेंट म्हणतो, त्यालाच आपण काय म्हणतो, परिणाम म्हणतो. सोप्या भाषेमध्ये, इन शॉर्ट, इन्व्हायरमेंट इज अ कंडिशन सराउंडिंग. आता सोप्या भाषेमध्ये इन्व्हायरमेंट म्हणजे काय, ज्या आजूबाजूची काही परिस्थिती आहे त्यालाच आपण इन्व्हायरमेंट किंवा जी परिस्थिती आहे किंवा जी सिच्युएशन आहे त्यालाच आपण पर्यावरण असं म्हणतो. त्याच्यामध्ये बायोटिक कंपोनंट येतात, अबायोटिक येतात, त्यामध्ये नॅचरल आहेत, आर्टिफिशियल सुद्धा फॅक्टर आहेत, ठीक आहे मित्रांनो. आता जे इन्व्हायरमेंट आहे, ठीक आहे, तर इन्व्हायरमेंटचे दोन मेन टाईप जर सांगितले आहेत. इन्व्हायरमेंटचे दोन टाईप आहेत, एक आहे नॅचरल इन्व्हायरमेंट आणि दुसरं आहे आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट. तर मित्रांनो, नॅचरल इन्व्हायरमेंट कोणकोणतं आहे आणि आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट कोणकोणतं आहे हे आपण आता बघूया. ठीक आहे मित्रांनो, नॅचरल इन्व्हायरमेंट कोणतं आहे आणि आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट काय आहे हे आपण थोडक्यात आता बघूया. आता बघा, नॅचरल इन्व्हायरमेंट जे आहे, ठीक आहे, जे नॅचरल इन्व्हायरमेंट आहे, इट कन्सिस्ट ऑफ एअर. ते कशापासून बनलेलं आहे, एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेट्रा. म्हणजे काही नॅचरल इन्व्हायरमेंट आहे ते बनलेलं आहे एअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेट्रा. कंटिन्युअस इंटरॅक्शन ऑकर बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. आणि कंटिन्युअस इंटरॅक्शन होत असते बायोटिक फॅक्टरमध्ये, म्हणजे जे काही ॲटमॉस्फिअर आहे, वॉटर आहे, लँड आहे आणि जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांच्यामध्ये, तर ठीक आहे. सो देअर इंटरॅक्शन आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचं इंटरॅक्शन होत असते, ते खूप महत्त्वाचं आहे. आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल इन्व्हायरमेंट डायरेक्टली और इनडायरेक्टली. जे काही आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट आहे ते काय करत असते, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली काय करत असते, ह्या नॅचरल इन्व्हायरमेंटला अफेक्ट करत असते. बेसिकली इन्व्हायरमेंट इज कन्सिस्ट ऑफ द बेसिक फॅक्टर. आता इन्व्हायरमेंटचे दोन बेसिक फॅक्टर आहेत, एक आहे बायोटिक फॅक्टर आणि दुसरा आहे अबायोटिक फॅक्टर. आता बायोटिक फॅक्टर म्हणजे काय आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये काय हे आपण आता थोडक्यात बघणारच आहे. द सायन्स दॅट डील विथ द स्टडी ऑफ द इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर ऑफ द इन्व्हायरमेंट इज कॉल्ड द इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय असते, इकॉलॉजीमध्ये आपण अभ्यास करतो कशाचा, इकॉलॉजी, the science that deals with the study of the interaction between the biotic and abiotic factor of the environment is called the ecology. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक मध्ये जे काही इंटरॅक्शन होते त्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, ठीक आहे, त्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो कशामधला, इंटरॅक्शनचा, कशामधला, बायोटिक आणि अबायोटिक मधला, त्याला आपण इकॉलॉजी म्हणतो. काय म्हणतो, इकॉलॉजी म्हणतो. द बेसिक फंक्शनल युनिट इज यूज टू स्टडी इकॉलॉजी इज कॉल्ड द इकोसिस्टीम. आणि जे काही याचं बेसिक फंक्शनल युनिट आहे त्याला आपण इकोसिस्टीम म्हणत असतो, इकोसिस्टीम, ठीक आहे. तर इन्व्हायरमेंट इज कन्सिस्ट ऑफ द मेनी इकोसिस्टीम. आता जे इन्व्हायरमेंट आहे याच्यामध्ये खूप इकोसिस्टीम आहेत. आपण बघितलं इकोसिस्टीम, वनस्पतीची इकोसिस्टीम बघितली, त्यानं पॉन्डची इकोसिस्टीम बघितली, ठीक आहे. आता बघा, जर फिश जर पाण्यामध्ये राहत असेल तर ती काय झाली, ती पाण्यामधली एक इकोसिस्टीम झाली. जर बर्ड जर त्या झाडावर राहत असेल तर त्या झाडावर राहत असेल किंवा त्या ट्रीवर राहत असेल तर त्या ट्रीसोबत ते काय झालेलं आहे, इकोसिस्टीममध्ये आहे त्या ट्रीच्या तो, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे हे इकोसिस्टीम आहेत वेगवेगळे, आणि वेगवेगळ्या इकोसिस्टीम ज्यावेळेस एकत्र येतात त्याला आपण इन्व्हायरमेंट म्हणतो. काय म्हणतो, एन्व्हायरमेंट म्हणतो, ठीक आहे. तर याचा आपण अभ्यास करणार आहे. तर स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम व्हेअर ॲज द अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टीम. आपण बघितलं, जी पॉन्ड आहे, तळं आहे, एक स्मॉल इकोसिस्टीम आहे, आणि अर्थ जर बघितली ही सर्वात मोठी इकोसिस्टीम आहे, ठीक आहे. इन द ब्रीफ, थोडक्यामध्ये काय बघायचं होतं की जे काही बायोटिक किंवा अबायोटिक फॅक्टर असतात, ठीक आहे, हे काय असतात, हे जिओग्राफिकल एरियामध्ये काय झाले, कॉन्ट्रॅक्ट झाले असतात, म्हणजे त्याला लिमिट असते काहीतरी, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये ते राहत असतात आणि सर्व मिळून एक इन्व्हायरमेंट बनत असते, ठीक आहे. आणि या टोटल याला म्हणजे जे काही यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन होत असते त्याला आपण टोटल कलेक्टिव्हली कन्स्टिट्यूएंट द इकोसिस्टीम. या सगळ्याला आपण इकोसिस्टीम असं म्हणत असतो. म्हणजे काही इंटरॅक्शन आहे यांच्यामध्ये होत असते, इकोसिस्टीम म्हणजे देवाणघेवाण. आता सोप्या भाषेमध्ये इन्व्हायरमेंट म्हणजे काय आपण आता बघूया. अवर इन्व्हायरमेंट इज अवर सराउंडिंग. आता आपलं इन्व्हायरमेंट जर बघितलं तर काय, आपल्या आजूबाजूला जे काही दिसते आपल्याला ते इन्व्हायरमेंट आहे.
दिस इन्क्लूड द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स अराउंड अस. आणि त्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स आहेत म्हणजे सजीव आहेत आणि निर्जीव सुद्धा गोष्टी आहेत. नॉन लिव्हिंग थिंग्स कॉम्पोनंट्स ऑफ इन्व्हायरमेंट्स आर लँड, वॉटर अँड एअर. आता नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये वॉटर आहे, लँड आहे, एअर आहे, एक्सेट्रा. द लिव्हिंग कॉम्पोनंट्स आर जर्म्स, प्लांट, ॲनिमल्स अँड पीपल. अँड लिव्हिंग थिंग्स म्हणलं त्याच्यामध्ये प्लांट येतात, ॲनिमल येतात, वेगवेगळे प्राणी ते सुद्धा त्याच्यामध्ये येत असतात. ऑल प्लांट्स अँड ॲनिमल ॲडजस्ट टू द इन्व्हायरमेंट इन विच दे आर बॉर्न अलाइव्ह. आता जे काही ॲनिमल आहेत ते काय करतात, त्यांच्या इन्व्हायरमेंटमध्ये ते ॲडजस्ट होतात. कशासाठी? जगण्यासाठी. जगण्यासाठी ते काय होत असतात, ॲडजस्ट होत असतात. तर त्याच्यानंतर आपल्याला एक काही प्रश्न दिले आहेत. विच सायकल्स आर ऑपरेटेड इन द इन्व्हायरमेंट अँड व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स. आता सायकल कोणकोणते आहेत इन्व्हायरमेंटमध्ये आणि ठीक आहे. आता सायकलमध्ये काय, एखादी गोष्ट जिथून सुरू झाली तिचा एंड तिथंच होतो. एखादी सायकल जिथून सुरू झाली तिचा एंड तिथंच होतो, याला आपण सायकल म्हणत असतो. ठीक आहे. आता बघा सायकल म्हणजे काय. आता बघा, आता तुम्हाला कोणकोणत्या सायकल माहीत आहेत. आता बघा सर्वात अगोदर कोणकोणत्या सायकल माहीत आहेत, तर आपल्या निसर्गामध्ये वेगवेगळ्या सायकल असतात. ते आपल्या निसर्गाला बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. फॉर एक्झाम्पल वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅसेस सायकल, नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, एक्सेट्रा. वॉटर सायकल म्हणजे बघा, जे काही सी आहे या सीमधलं पाणी काय होते, इव्हॉपरेट होते. इव्हॉपरेट गेल्यानंतर ते फॉर्म द क्लाउड तयार करतो आणि ते क्लाउड अगेन ड्रॉप ॲज अ रेन म्हणून तो पुन्हा खाली पडतो आणि पुन्हा थ्रू द रिव्हर, थ्रू द कॅनल्स, इट ऑल्सो गो टू द सी अँड त्याच्या माध्यमातून तो समुद्रामध्ये जातो. म्हणजे ही एक सायकल झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजे सायकल झालेली आहे म्हणजे त्याच्यामुळे काय होते, जे काही सजीव आहेत पृथ्वीवर त्यांना वॉटर मिळते. ओके. नंतर कार्बन सायकल आहे, गॅसेस सायकल आहे. सर्व सायकल महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. ठीक आहे. तर सायकल मित्रांनो तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, ही आहे एक वॉटर सायकल. ठीक आहे. जे काही पाणी आहे ती इव्हॉपरेट झालेलं आहे. ठीक आहे, ड्यू टू द हीट. नंतर जे काही इव्हॉपरेट झालं त्याच्यामुळे त्याला कंडेन्स झालं म्हणजे थंड झालं. थंड झाल्यामुळे ते काय झालं, थ्रू द रेनमधून खाली पडल्यानंतर पुन्हा थ्रू द रिव्हर, थ्रू द कॅनल्स, पुन्हा ते रिव्हरमध्ये गेलं, पुन्हा समुद्रामध्ये गेलं आणि ही प्रोसेस कंटिन्यू राहिली. तर याला आपण वॉटर सायकल म्हणतो. याच्यामुळे काय झाले, जे काही सजीव आहेत त्यांना काय भेटलेलं आहे, पाणी भेटलेलं आहे वनस्पतींना जगण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला बघायची होती कार्बन सायकल. कार्बन सायकल म्हणजे काय, बघा जे वनस्पती आहेत, ठीक आहे, वनस्पती जे आहेत, जे वनस्पती बऱ्याच वेळ जमिनीवर डिकम्पोज झाल्यानंतर काय करतात, कार्बन रिलीज करतात. हे कार्बन काय होतात, ॲज अ फोसाईल म्हणून काय करतात, जमिनीमध्ये गाडल्या जातात. आणि हे फोसाईल असतात, जे फोसाईल ॲज अ फ्युएल म्हणून त्याचा आपण यूज करतो. पुन्हा त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडते. पुन्हा वनस्पती कार्बनचा यूज करून अन्न तयार करतात. पुन्हा काही दिवसानंतर ते डिकम्पोज होतात, डेड होतात. पुन्हा त्याचं रूपांतर फोसाईलमध्ये होते. पुन्हा फोसाईलमध्ये आपण काय करतो, पुन्हा त्याला आपण त्याला कन्झ्युम करतो. पुन्हा त्याला आपण यूज करतो. पुन्हा त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईडमध्ये होते. ही खूप लॉंग प्रोसेस आहे. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर टू कम्प्लीट. ठीक आहे. आता हे प्रोसेसला कम्प्लीट होण्यासाठी खूप वर्ष लागतात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, त्याच्यानंतर जी आपली प्रोसेस होती ती आहे गॅसेस सायकल पुन्हा सेम. ठीक आहे. आता फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतात. कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय असतो, एक कार्बन असतो. पुन्हा हे कार्बन डायऑक्साईड वनस्पतीमध्ये काय होतात, वनस्पती डिकम्पोज झाल्यानंतर पुन्हा जे डेड ॲनिमल आहेत फोसाईलमध्येच रूपांतर होते. पुन्हा हे फोसाईल फ्युएल आपण काय करत असतो, ॲज अ फ्युएल, जे फोसाईल आहेत ॲज अ फ्युएल म्हणून यूज करतो. पुन्हा त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. म्हणजे ही गॅसची सुद्धा त्याच प्रकारे ही प्रोसेस होत असते ॲज सेम. तर मित्रांनो बघा, तर ही तुम्हाला सायकल समजली असतील. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ द नेचर. जो मानव आहे हा ह्या निसर्गाशिवाय राहू शकत नाही. हेन्स इट इज अ बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ह्युमन बिंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट बॅलन्स. त्याच्यामुळे जर आपल्याला जगायचं असेल,
जर आपल्याला खूप दिवस जगायचं असेल, समोरच्या पिढीला जर आपल्याला काहीतरी द्यायचं असेल, तर जो नेचर आहे याचं प्रिझर्व करणं, मग त्याला सुरक्षित ठेवणं ही आपली काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपली जबाबदारी आहे. It is said that we have got this earth planet on lease from our future generation and not as a ancestral property from our ancestor. तर जी काही पृथ्वी आहे, जी काही आपली पृथ्वी आहे, ही आपल्याला उसनी भेटलेली आहे. कोणाकडनं? तर समोरच्या जनरेशनकडनं आपल्याला उसनी भेटलेली आहे जगण्यासाठी, असं मानूया. असं मानून चालणार नाही की जी आपली मागची जनरेशन आहे त्यांच्याकडनं आपल्याला भेटलेली आहे, तर नाही. कारण समोरच्यासाठी पण आपल्याला काहीतरी ठेवायचं आहे, समोरच्यासाठी सुद्धा आपल्याला फ्युएल ठेवायचं आहे, समोरच्यासाठी सुद्धा आपल्याला अर्थ काय ठेवायची आहे, एकदम ग्रीन ठेवायची आहे. हेन्स वी शुड नॉट फॉरगेट टू कन्झर्व इट फॉर अवर सेल्फ अँड फॉर अवर फ्युचर्स. सो इट्स बिकम अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेंटेन अँड कन्झर्व अवर अर्थ, नॉट फॉर अवर सेल्फ, ऑल्सो फॉर द फ्युचर जनरेशन. म्हणजे फक्त आपल्यासाठी नाही, तर समोरच्या पिढीसाठी सुद्धा आपल्याला याला काय करायचं आहे, कन्झर्व करायचं आहे, याचं संवर्धन करायचं आहे, म्हणजे वाचवायचं आहे. तर आपल्या पृथ्वीला कशा प्रकारे वाचवता येईल, किंवा आपल्या पृथ्वीवर कोणकोणते फॅक्टर आहेत जे अफेक्ट करतात, ठीक आहे, ते पण आपल्याला बघायचे आहेत. तर आपण एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन असं म्हणतो, ते आपण पुढच्या भागामध्ये हे पाहणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तोपर्यंत बाय बाय.